गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र के विधायक और पूर्व मंत्री राजकुमार बडोले ने अपना 64वां जन्मदिन इस बार सेवा दिवस के रूप में मनाया। इस अवसर पर स्वास्थ्य शिविर, रक्तदान शिविर और दिव्यांगों को ट्राईसाइकिल वितरण जैसे कई सामाजिक कार्यक्रम आयोजित किए गए। विधायक राजकुमार बडोले ने अपने जन्मदिन को जन सेवा को समर्पित करते हुए सड़क अर्जुनी क्षेत्र में भव्य स्वास्थ्य शिविर का आयोजन किया। इस शिविर में नागपुर और गोंदिया के मेडिकल कॉलेजों से आए विशेषज्ञ डॉक्टरों ने ग्रामीण क्षेत्र के लोगों की जांच कर उन्हें आवश्यक उपचार और परामर्श दिया। गर्मी के मौसम में रक्त की कमी को देखते हुए रक्तदान शिविर भी लगाया गया, जिसमें बड़ी संख्या में लोगों ने भाग लेकर रक्तदान किया। इसके साथ ही अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र के सैकड़ों दिव्यांग भाई बहनों को ट्राईसाइकिल वितरित कर उन्हें आत्मनिर्भर बनने में सहयोग दिया गया। हाल ही में उप मुख्यमंत्री अजित पवार के निधन के चलते विधायक बडोले ने जन्मदिन पर बुके और भव्य समारोह से दूरी बनाई और केवल सादगी से शुभकामनाएं स्वीकार की। कार्यक्रम में बड़ी संख्या में समर्थकों और कार्यकर्ताओं ने उपस्थित रहकर उन्हें जन्मदिन की बधाई दी। आज मुळातच स्पेशालिस्ट फक्त या ठिकाणी सेवा दिवसाच्या निमित्तानं बोलवलेले आहेत। विशेषत्वानं एम्स हॉस्पिटल नागपूरमधील तज्ञ डॉक्टर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथील तज्ञ डॉक्टर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया येथील तज्ञ डॉक्टर आणि आशा हॉस्पिटल कामठी येथील वेगळ्या वेगळ्या विषयातले जे तज्ञ डॉक्टर आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी रक्तदान शिबिर पण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। मुळातच तज्ञ डॉक्टर ग्रामीण भागामध्ये भेटत नाही आणि म्हणून सगळे स्पेशालिस्ट डॉक्टरांना या ठिकाणी येण्याची विनंती आम्ही एम्स हॉस्पिटलचे जे प्रमुख आहेत, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरचे जे प्रमुख आहेत, गोंदिया हॉस्पिटलचे जे प्रमुख आहेत, ते सगळ्यांना सांगितलं होतं आणि ती सगळी तज्ञ मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। तर हा सेवा दिवस म्हणून आज या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलं आहे। आदरणीय अजितदादांचं अकाली जाणं, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शोककळा निर्माण झाली होती, त्याच्यामुळे हा सेवा दिवस साजरा केला पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि म्हणून त्यानिमित्तानं सगळ्या तज्ञ डॉक्टरांना बोलवून या ठिकाणी सेवा देण्याचं, त्याचबरोबर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि प्रचंड मोठं ऊन असते, तर या ठिकाणी रक्ताची कमी पण आपण मोठ्या प्रमाणात मागे पाहिलेली आहे। म्हणून या ठिकाणी आपण रक्तदान शिबिराचं पण आयोजन केलेलं आहे।